बदलापूर एनपीटी भुयारी मार्गामध्ये एक खूप मोठा अपघात जो आहे तो काल रात्रीच्या सुमारास झाले असल्याची माहिती मिळते आहे। या अपघातादरम्यान एका महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि तिचे पती जे तिच्या सोबत होते ते गंभीररित्या जखमी आहेत आणि सोबत असलेली 3 मुलं त्यांना सुद्धा दुखापत झाली असल्याची प्रथमदर्शी माहिती जी आहे ती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे। संपूर्ण प्रकरण काय आहे आणि कुठे हा अपघात घडला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नाली बघत आहात आपले बदलापूर। आपण बघितलं बदलापूर JNPT भुयारी मार्ग जो आपला सह्याद्री मंगल कार्यालयाच्या बाजूने जो रस्ता जातो आपला तो एक भुयारी मार्ग आहे जो 20 मिनिटांमध्ये आपल्याला पनवेल जे आहे ते गाठता येतं असं बोलले जात आहे। तो भुयारी मार्ग अद्यापही चालू झालेला नाहीये, मात्र तरी सुद्धा तिथून वाहनं जे आहे ते ये जा करत असताना आपल्याला पाहायला मिळतात। या दरम्यान अनेक सोशल मीडियावरती रील सुद्धा पडतायत की त्या भुयारी मार्गाचा जर आपण वापर केला तर आपण पनवेलला बदलापूर ते पनवेल अवघ्या 20 मिनिटांमध्ये पोहोचू शकतो आणि कुठेतरी याच गोष्टीचा लक्षात घेत तो भुयारी मार्गातून अनेक प्रवासी जे आहेत वाहन चालक जे आहेत ते ये जा करतायत। काल रात्रीच्या सुमारास जो आहे हा अपघात झाले असल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे। या अपघातादरम्यान बदलापूर पूर्व आपटेवाडी या परिसरामध्ये राहत असलेलं एक कुटुंब जे बदलापूर ते पनवेल असा प्रवास करत होतं त्यांच्या वाहनामधून त्या वाहनाचा अपघात झाला। अपघात नेमका कसा झाला अद्यापही स्पष्ट होत नाहीये। हा अपघात जो आहे त्या भुयारी मार्गामध्ये झालाय, म्हणजे जो बडोदा भुयारी मार्ग आहे आपला JNPTचा भुयारी मार्ग, त्या भुयारी मार्गात हा अपघात झाला। नेमका अपघात का झाला अद्यापही माहिती स्पष्ट होत नाही, कारण आपण जर बघितलं तर तो भुयारी मार्ग संपूर्णपणे वाहतुकीसाठी अद्यापही चालू करण्यात आलेला नाही, मात्र तरी सुद्धा त्या ठिकाणावरून वाहन चालक जे आहे ते ये जा करत असतात। मग आता नेमकं त्या ठिकाणी मध्ये गेल्यावरती श्वास घेण्यासाठी त्रास होतो, मग त्याचं काही झालं की दुसरं असं सुद्धा बोलू शकतो आपण की पुढे गेल्यावर बोगद्याने जर तुम्ही प्रवास केला असेल त्या भुयारी मार्गाने तर तुमच्या एक लक्षात येईल की मध्ये काही ठिकाणी लाईट सुद्धा नसतात। मग प्रकाश नसल्या कारणामुळे हा अपघात झाला का, की पुढून एखादी वाहन आलं त्याच्यामुळे काही झालं, की समोरचा रस्ता त्यांना दिसला नाही म्हणून काही झालं, की एखादा काही तिथला भाग कोसळला म्हणून झालं, तर ही जी काही बाब आहे अद्यापही संशयास्पद आहे आणि याची माहिती जी आहे ती उघड होत नाहीये। मात्र याचा पुढील तपास जो आहे तो आता सुरू आहे। आपण अनेक वेळेला विचारणा करण्याचा प्रयत्न केला, परंतु या संदर्भात जे आहे ते आपल्याला कुठलीही माहिती मिळत नाहीये। मात्र आम्हाला जी सूत्रांनी माहिती दिली ती माहिती मिळते म्हणजे त्यांच्या कुटुंबामध्ये ते जिथे राहतात ते कुटुंब जिथे राहतं ते म्हणजे बदलापूर पूर्व आपटेवाडीचा परिसर आहे आणि त्यांच्या आजूबाजूला जे रहिवासी आहे त्या आजूबाजूच्या रहिवाशांनी आपल्या बदलापूरला फोन केला, संपर्क केला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आमची ओळख सांगू नका, परंतु आमच्या सोसायटीमध्ये असं घडलेलं आहे। आम्ही त्यांना विचारलं की नेमकं काय झालं, तर त्यांचं म्हणणं होतं की एक कुटुंब, त्याच्यामध्ये आपण त्यांचं नाव घेऊया की नावही त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे, वीरेंद्र सिंग असं त्या व्यक्तीचं नाव आहे आणि त्यांच्यासोबत त्यांची पत्नी होती म्हणजे प्रभा सिंग। त्या प्रभा सिंग ज्या आहेत त्या जागीच मृत्यू त्यांचा झालेला आहे अशी माहिती आपल्याला मिळाली आणि त्याबरोबर त्यांचे मुलं होते, 3 मुलं होते, त्याच्यामध्ये त्यांची एक मुलगी आणि 2 मुलं की असं त्यांचं सांगितलं, तर एक मुली 2 मुलं असं काहीतरी सांगितलं, परंतु एकूण 3 मुलं जे आहेत ते त्या वाहनामध्ये त्या दिवशी होते अपघात झाला तेव्हा। आणि हा अपघात जो आहे रात्रीच्या सुमारास म्हणजे काल रात्रीच्या सुमारास झाला। JNPT बडोदा आपला जो भुयारी मार्ग आहे त्या भुयारी मार्गामध्ये हा अपघात झाले असल्याची प्रथमदर्शी माहिती आपल्याला मिळालेली आहे। आता पुढील तपास नेमका काय केला जातोय किंवा आपण खूप वेळेला बघितलं की ज्या वेळेला हे जे काही JNPT महामार्ग आहे, हायवे आहे, याच्यावर ज्या वेळेला अपघात होतात त्यावेळेला कुठेतरी तो प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातो किंवा कुठेतरी असे अपघात होऊ नये यासाठी कुठली ठोस पावले जे ती अद्यापही उचलली गेलेली नाहीये आणि हा पहिला असा अपघात असेल जो या भुयारी मार्गामध्ये घडलेला आहे। आपण महामार्गांवरती खूप वेळा बघितलं की JNPT समृद्धी हायवेवरती खूप वेळेला अपघात झाले, परंतु भुयारी मार्ग जो की जिथे आपण 20 मिनिटांमध्ये बदलापूर ते पनवेल जातो तिथे हा पहिल्यांदा अपघात झालेला आहे। मात्र हे जे काही भुयारी मार्ग आहे ते अद्यापही चालू झालेले नाही, त्यामुळे आता प्रशासन याच्यावरती कशा पद्धतीने तोडगा काढतं ते बघणं गरजेचं ठरणार आहे। आणि ज्या वेळेला कुठलंही काम पूर्ण होत नाही आणि त्यावेळेला जर वाहन चालक त्यांच्या मर्जीने त्या भुयारी मार्गातून प्रवास करतात तर तुम्ही जर तिथे गेला असेल, आम्ही एकदा गेलो होतो व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, त्यावेळेला दोन्ही बाजूला त्या साईडला सुद्धा भुयारी मार्गाच्या आणि या साईडला सुद्धा प्रवेशद्वाराच्या एंट्रीला सुद्धा 2 जण असतात जे आपल्याला सांगतात की जर तुम्ही मध्ये जाताय तर आधी आम्हाला सिग्नेचर द्या। मग आपण त्यांना विचारलं की असं का, तर ते बोलतात की अजूनही हा भुयारी मार्ग चालू झालेला नाहीये आणि जर तुम्ही याच्यामध्ये जाताय, जर काही तुमचा अपघात झाला, काही झाला तर याला जबाबदार आम्ही नसणार, याला तुम्ही स्वखुशीने तुमच्या वरती जो काही अपघात येतोय तो तुम्ही स्वतः ओढवून घेताय, कारण तो मार्ग अद्यापही चालू झाला नाहीये।
तर अशा सूचना देऊन देखील अनेक जण त्या मार्गाने प्रवेश करतायत आणि कदाचित त्यामुळेच हा पहिला मोठा अपघात तिथे झाला असावा का. आता आपण नाव बघूया. वीरेंद्र सिंग जे आहे ते चांगले आहे, सुखरूप आहे, परंतु गंभीर जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावरती आता रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आपल्याला मिळते. याच दरम्यान त्यांची पत्नी म्हणजेच प्रभा सिंग जे आहे त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे. या भीषण अपघातामध्ये या बदलापूर पूर्व आपटेवाडी या परिसरामध्ये राहत होत्या आणि त्यांच्यासोबत असलेली त्यांची 3 मुलं जी आहेत ती अजूनही गंभीररित्या जखमी असल्याची माहिती आपल्याला मिळते. सदर संपूर्ण माहिती आपल्याला त्यांच्या सोसायटीतील काही रहिवाशांनी दिलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की याची चौकशी देखील व्हायला पाहिजे, परंतु समोर येऊन बोलायला कोणीही तयार नाही. कारण आपण जर त्यांच्या जागेवर असतो तर आपण खूप वेळेला विचार करतो की नेमकं काय झालं असेल त्यावेळेला, आपल्याला कोणाला माहित नाही. पण तुम्हा सगळ्यांना एक आव्हान राहील, एक विनंती राहील की आपण ज्या वेळेला कुठल्याही मार्गाने प्रवेश करतो, जर कधी ते मार्ग अद्यापही चालू झालेले नसतील वाहतुकीसाठी, तर कृपा करून काळजी घ्या आणि सुखरूप राहा, वाहने सावकाश चालवा. मागे देखील आपण बघितलं समृद्धी हायवेवरती बीएमडब्ल्यूचा भीषण अपघात झाला आणि त्याच्यामध्ये 2 तरुणांचा मृत्यू देखील झाला आणि त्या दरम्यान एक तरुण जो आहे तो अजूनही मृत्यूशी झुंज लढतो आहे. तर असे प्रकार वारंवार होऊ नये यासाठी तुम्ही देखील स्वतःची काळजी घ्या. आता नाही म्हटलं तरी असं सांगितलं जाते की ते जे 3 मुलं आहेत ते बिचारे त्यांच्या डोक्यावरून त्यांच्या आईचं छत्र जे आहे ते हिरावलेलं गेलेलं आहे आता. परंतु नेमका हा अपघात का झाला हे माहिती करण्याचा आपणही प्रयत्न करतोय. त्या जेएनपीटी भुयारी मार्गामध्ये हा संपूर्ण अपघात जो आहे तो घडलेला आहे. तुम्ही प्रत्यक्षदर्शी आहात का? तुम्ही असा काही काल बघितला का जो काही अपघात घडला? आम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. आणि अजून महत्वाचं, त्यांच्या कुटुंबियातील कोणी असेल जो हा लाईव्ह बघताय किंवा नातेवाईक असेल, मित्रमंडळी असेल, जर तुम्हाला या संदर्भात काही माहिती असेल तर कृपा करून एक जनजागृती म्हणून तुम्ही पुढे या आणि त्या संदर्भात अधिक माहिती जी आहे ती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. कारण खूप वेळेला असं काही घडल्यावरती दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु असे कित्येक वाहन चालक आपला टाइम वाचवण्यासाठी त्या भुयारी मार्गातून प्रवेश करतात. अवघ्या 20 मिनिटात पनवेल गाठता येईल म्हणून शॉर्टकट तिथून जाण्याचा प्रयत्न करतात. पण होऊ शकते की आज इथे झालाय, उद्या दुसऱ्या कोणासोबत तो अपघात होईल. तर असं होऊ नये यासाठी एक जनजागृती म्हणून कृपा करून तुम्ही पुढे या आणि झालेलं जे काही असेल, नेमकं काय घडलंय ते आम्हाला सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा. बदलापूरकरांनो, या संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. प्रशासनाने यावरती आता कठोर पावलं उचलण्याची गरज आहे आणि असे ज्या ठिकाणी काही अपघात होत आहे, काही होत आहे, तर नेमके का घडतायत हे आताच बघणं गरजेचं ठरतंय. कारण अजून अद्यापही तो सुरू झालेला मार्ग नाहीये. मग सुरू होण्यापूर्वी जर अपघात होत आहे तर सुरू झाल्यावरती अपघात होणार नाही याची काय काळजी घेतली जाते हे देखील बघणं गरजेचं आहे. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील नक्कीच येऊ द्या. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. पुन्हा एकदा सांगतोय, जी काही संपूर्ण माहिती आम्हाला मिळालेली आहे ती आम्हाला माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि आम्ही संपूर्ण माहिती देखील तुम्हाला सांगितली की त्यांच्या सोसायटीतील जे काही रहिवासी आहेत त्यांनी आम्हाला संपूर्ण अपडेट देण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात काही माहिती मिळताच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह.